बिग बॉस मराठी खरं तर मनोरंजन, नवीन चेहऱ्यांना संधी, चांगल्या सेलिब्रिटींना एक समृद्ध विचारपीठ, या सगळ्या गोष्टी खरं तर बिग बॉस मराठीकडून किंवा एकंदरीत बिग बॉसकडून पाहिल्या जातात. आज महाराष्ट्राच्या घराघरामध्ये टॉप वनचा एक रियालिटी शो म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि प्रादेशिक भाषेमध्ये अजून त्याला एक वेगळा लहेजा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न झाला. कारण वेगळ्या भाषेचे, अर्थात विदर्भात वेगळी भाषा बोलणारे, खानदेशात वेगळी भाषा बोलणारे, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं वेगळ्या भाषा बोलल्या जातात त्यांचं मिश्रण म्हणजे बिग बॉस. परंतु राखी सावंत किंवा इतर आत्ताचे जे सेलिब्रिटी म्हणून या बिग बॉस मध्ये समाविष्ट झाले, खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून राखी सावंतकडे पाहिलं जातं आणि ती ज्या दिवसापासून आली त्या दिवसापासून झोपलेल्यांना जाग करण्याचा प्रयत्न झाला, जे जागे आहेत त्यांना हालचाल करणं किंवा पळण्याचा प्रयत्न झाला आणि जे पळतायत त्यांनी आपला गेम, आपला टास्क हे ताकदीनं खेळण्यासाठी खरं तर तिनं एक ऊर्जा निर्माण केली. एवढीच गोष्ट फक्त नाकारता येणार नाही, पण तिची अर्वाच्य भाषा, तिचं नुसता धांगडधिंगा, अनेक विचित्र, विक्षिप्त आणि घाणेरड्या पद्धतीनं वागणं, बोलणं हे खरं तर महाराष्ट्राला पटलेलं नाही. बिग बॉस मराठी सीझन 6च्या सध्याच्या खरं तर आज 85-86व्या दिवसाच्या जवळपास गेलेला हा शो शेवटचा आठवडा आहे. आज सोमवार आहे आणि शनिवारी 10 तारखेला राखी सावंत ही बिग बॉस मधून बाहेर पडली. खरं तर ती आऊट झाली आणि महाराष्ट्राला एक सुखद धक्का सुद्धा मिळाला. मी एक स्त्री म्हणून तिच्याकडं तिच्या त्या डॅशिंग पणाचं कौतुकच करेल, परंतु एखाद्याची इज्जत काढणे, त्यांच्या कुटुंबाबद्दल चांगलं वाईट बोलणं आणि सगळ्यात महत्वाचं चारित्र्य हनन करणं, अर्वाच्य भाषेत बोलणं, अन्न टाकून देणं किंवा दुसऱ्याचा इन्सल्ट करणं, दुसऱ्याच्या अंगावर धावून जाणं, म्हणजे त्याच्या शरीराशी म्हणजे खरं तर स्पर्श सुद्धा करायचा नसतो. स्पर्श याने वाद, भांडणं किंवा धक्काबुक्की करायची नसते. अशा ह्याच्यामध्ये सुद्धा राखी सावंतनं जो तमाशा केला होता तो महाराष्ट्रानं पाहिला. त्याच्या अगोदरची जी कोल्हापूरची रुचिता होती ती सुद्धा अशाच पद्धतीची अत्यंत घाणेरडी भाषा, म्हणजे यांना का घेतलं बिग बॉस मध्ये, इथून लोकांची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली होती. धांगडधिंगा किंवा तुम्ही ज्या पद्धतीने टास्क खेळताय, राकेश बापट आहे, दीपाली सय्यद आहे, किंवा त्याच्या अगोदर प्रभू होता, सागर कारंडे होता, किंवा त्याच्या अगोदर दोघं तिघ जण होती, ती म्हणजे नुसती मठ्ठ असलेली गायिका सुद्धा ती या सगळ्या ह्याच्यामध्ये प्राजक्ता खेळामध्ये होतीच. परंतु यांचा गेम महाराष्ट्राला पटला नाही. आता सुद्धा अनुश्री आहे, अत्यंत कपटी मनाची किंवा दुसऱ्यावर फक्त आतून जळणारी, असेही काही त्या बिग बॉस मध्ये लोक आहेत, परंतु ते टॉप 6 मध्ये आता ते पोहोचलेले आहेत. परंतु काल परवा म्हणजे शुक्रवारी किंवा गुरुवारचा जो म्हणजे शो पाहण्यात आला, खरं तर म्हणजे रितेश विलासराव देशमुख या कार्यक्रमाचं होस्टिंग करतायत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी राखी सावंत असेल किंवा म्हणजे क्रॉस म्हणून, म्हणजे राखी सावंतने दीपाली सय्यदचं लग्न काढलं, नवरा काढला, किंवा म्हणजे धर्मांतरित लग्न असल्यामुळं, इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळं आज 27 वर्ष झालं ती त्या संसाराचा गाडा सुंदरपणे चालवते. तर तिच्या चारित्र्यावर बोलणं म्हणजे तिच्या संसाराला विनाकारण तुम्ही गालबोट लावताय, अशा पद्धतीचं होतंय. म्हणजे जसं मागे एक ती मुलगी होती, डायरेक्ट मारण्याची ठोकण्याची भाषा तिनं केली, शेवटी बिग बॉसने तिला घराच्या बाहेर काढला. आज कुठं आहे ती? कुठंच दिसायला तयार नाही. म्हणजे फक्त एखादा गोष्टीचा स्टंट केला म्हणून तुम्ही म्हणजे फेमस झाले असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही. आणि या सगळ्या गोष्टीचे पडसाद म्हणजे तुमच्या माझ्यासारखे जर एक आपण लिझनर म्हणून हे सगळं पाहत असतो, आपण ऐकत असतो, पाहत असतो, आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतं की हे एक वेगळे चेहरे आहेत महाराष्ट्राचे,
ठीक आहे, राखी सावंत रिपीट आपण हिंदी मराठीमध्ये पाहिली, परंतु इतर नवीन चेहरे कोणी म्हणजे अभिनय क्षेत्रात आहे, कला क्षेत्रात आहे, गायनात आहे, किंवा एक रील स्टार आहे, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्यांनी त्यांचा फेस महाराष्ट्रासमोर व्यवस्थितरित्या प्रेझेंट केला. तो कामकर होता पूर्वी पैलवान, तोही बाहेर पडला. म्हणजे अशी जी काही आहेत ह्यांना तुम्ही म्हणजे आले पण आणि गेले पण, काही दिवसानं हे पण नावं विसरणार. मी रोज पाहतोय, परंतु मी नाही माहिती मला ही कोण होती किंवा काय असतात. आता आता कुठेही दिसायला लागली. मला हेच म्हणायचं आहे, दर्जा कशाचा असतो? दर्जा भाषेचा असतो, दर्जा विचारांचा असतो, दर्जा ह्या तुमच्या वागण्यातला असतो, तुमच्या एकमेकांना गिव्ह अँड टेक मधला असतो, तुमच्या खरं तर चांगुलपणातला असतो, खेळातला असतो, किंवा एकंदरीत सगळ्यांना सामावून घेणं किंवा एकमेकांची काळजी करणं याच्यात असतो. आणि या सगळ्यांमधून दुसरी गोष्ट काय असते? तुमचं घाणेरडंपण. तुम्ही फक्त भांडणच केले पाहिजे, स्टंटबाजीच केली पाहिजे, नाटकच केली पाहिजे, तमाशाच केला पाहिजे, असं नाही होत ना. असं होऊ पण शकत नाही. राखी सावंत जरी म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6चा जीव जरी असली, तर समोरच्याचा म्हणजे अब्रू काढणारा व्यक्ती जर शोचा जीव असेल तर त्यालाही काय उपयोग नाही. शेवटी रितेश देशमुखांनी ज्या पद्धतीनं वाभाडे काढले हे वाखाणण्याजोगे आहे. मला एवढंच म्हणायचंय, आता 6 जण राहिलेत, त्याच्यात विशाल आणि तो राकेश हे 2 जण जेंट सोडले तर 4 लेडीज आहेत ज्या ताकदीनं खेळतात. तन्वी पहिल्यांदाच फायनलिस्ट झाली, ती थेट म्हणजे या स्पर्धेमधली अशी एक म्हणजे मुलगी आहे जी टास्क चांगला खेळते, पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत आहे, संयमी आहे, थोडी किरकिरी आहे, वाद घालते, सुंदर आहे. एकंदरीत तिचा पेहराव किंवा तिचं वागणं हे सगळ्यांना सामावून घेणार आहे, म्हणून त्यांचा काटा ग्रुप एकदम फिट राहिला, टाकाटक राहिला. फुटण्याचा प्रयत्न झाला, काही मतभेद असतात, असू शकतात, परंतु ते टोकाचे मतभेद तिनं कधी केले नाहीत. आणि याच मुद्द्यावर त्यांची काटा गँग ही ताकदीनं उभी राहिली, पण तिनं इतरांना सामावून घेतलं. आज काटा गँग मधले म्हणजे काही गेले तरी अजूनही तो ग्रुप तसाच आहे, पण इकडे विशालचं मात्र सगळी गेली. म्हणजे ही अनुश्री सुद्धा त्याच्या ग्रुपमध्ये नव्हती. ती सांगत होती की मी स्वतः एकटी खेळते आणि मी स्वतःपुरत आहे, पण त्या दोघांनाही पर्याय नव्हता म्हणून विशाल आणि त्यांनी बरोबर ठरवून नातं बनवलं आणि सध्या एकमेकाला चिटकून आहेत. तसा हा ग्रुप पण एकमेकांना चिटकून आहे. पण या सगळ्या गोंधळामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं? तर कोण चांगलं खेळतंय, कुणाचा फेस व्हॅल्यू चांगला आहे, कुणाचा अप्रोच चांगला आहे, कोण घरासाठी खेळतंय, कुटुंबासाठी खेळतंय आणि एकत्र खेळतंय. जरी गेम सेपरेटली असला तरी या सगळ्यामध्ये घाणेरडी भाषा वापरणारी किंवा माणसांना न पटणारे, आज घराघरामध्ये शो पाहिला जातो. ज्यावेळेस 9 वाजता टेलिकास्ट होतं त्यावेळेस त्या हॉस्टेलला वगैरे मी खालच्या कमेंट वाचण्याचा प्रयत्न करतो, तर प्रत्येकाला जरी कशीही राखी सावंत असली तरी लोकांना आवडते. आतल्या स्पर्धकांना सुद्धा बऱ्याच जणांना राखी सावंत ही काय ही चीज माहिती आहे. म्हणजे मला तर अजिबात आवडत नाही, तरी सुद्धा ती एक स्पर्धक म्हणून, खेळाडू म्हणून ती ताकदीनं खेळते. लक्षात घ्या, सगळ्या म्हणजे आज जे फायनलिस्ट 6 झालेत किंवा याच्या अगोदरचे, स्पर्धा अजून सुरू आहे, कारण अजून कोणी जिंकलेलं नाही, मुळात हरलेलंच कोणी नाही. आणि स्पर्धा जर त्या ताकदीनं घ्यायची असेल आणि हरण्याची जर कोणाला तमा नसेल तर जिंकण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. राखी सावंत बाहेर पडली ही खरंच तमाशा आणि नाटकं बघण्यासाठी लोक आपला तास 1.5 तासाचा वेळ घालवत नाहीत. मनोरंजन तर पाहिजे, पण लोकांना उत्सुक असते की आपण या व्यक्तीला मतदान करतोय. लोकांच्या मतांवरच हे सगळे सेलिब्रिटी किंवा स्पर्धक आज इथपर्यंत आले. लोकांनी ठरवलं तर तुम्हाला शोमध्ये ठेवू शकतात, लोकांनी नाकारलं तर तुम्हाला बाहेर काढू शकतात. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे हा स्क्रिप्टेड शो आहे. मान्य आहे, स्क्रिप्टेड शो आहे, परंतु तो कशा पद्धतीनं घडवायचा आहे हे लोकांच्या पण हातात आहे. आणि राखीनं हा शो काही अंशी बदनाम केलेला आहे, बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जसं त्या कोल्हापूरच्या विशालच्या मैत्रिणीनं जसा हा शो अत्यंत बदनाम केला,
त्याच्यानंतर राखी सावंतने केला. तिला काही फरक पडत नाही, कारण असेल तर टिकेल, तिला काहीच नाही, त्याच्यामुळे ती दुसऱ्याचा विचार करत नाही. शेवटी रडून जावं एवढं जावं लागलं हे फक्त लक्षात ठेवा. धन्यवाद. सगळ्या गोष्टीवर बोलत राहू. विनंती एवढीच आहे, शिवाजी ब्लॉग हे आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल आहे. इतरही व्हिडिओ पाहत चला. चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.